आपण कधी विचार केलाय का की कधीकधी अगदी साधे वाटणारे निर्णय किती भयानक वळण घेऊ शकतात? आज आपण एका अशाच कथेच्या खोलात जाणार आहोत. ही कथा आपल्याला दाखवते की भीती कशी हळूहळू तयार होते आणि आपल्या मनावर कायमचा ठसा कसा उमटवते. चला तर मग या दहशतीच्या मुळाशी जाऊया. या विश्लेषणाचा आधार आहे एक लघुकथा, जिची सुरुवात कोणत्याही घटनेने नाही तर एका विचित्र, मनात दाबून ठेवलेल्या अस्वस्थतेने होते. ही एकच ओळ आपल्याला सांगते की खरी भीती बाहेर नसते, ती आपल्या आतच असते, आपल्या मनातल्या वातावरणात. तर कथेचा पहिला भाग आहे एक लांब उष्ण दिवस. इथे कथेची सुरुवात नायकाला एका अशा वातावरणात अडकवून होते जिथे तो पूर्णपणे असहाय्य आहे, आणि त्याची हीच असहाय्यता कथेचा पाया रचते. विचार करा, अशी परिस्थिती, रात्रभर झोप नाहीये आणि सकाळी 8 वाजता एका अनोळखी गावात पोहोचणं. मग कळतं की काम तर दुपारी 2 वाजताच संपलंय, पण घरी परत जायला बस रात्री 11ची आहे. आणि बाहेर बाहेर आग ओकणारं ऊन आहे, म्हणजे वेळ आणि तापमान या दोन्हींच्या जाळ्यात नायक अडकलाय, एकटा, आणि त्यामुळे त्याची अगतिकता आणखीनच वाढते. मग अशा वेळी काय करणार? एक साधा विचार डोक्यात येतो, चला एक सिनेमा बघूया. उन्हापासून वाचण्यासाठी घेतलेला हा निर्णय किती साधा वाटतो नाही का? पण हाच निर्णय त्या संपूर्ण भयान कथेचा केंद्रबिंदू ठरतो. कधीकधी असे साधे निर्णयच आपल्याला एका अज्ञात वाटेवर घेऊन जातात. आता येतो दुसरा भाग, विसरलेले चित्रपटगृह. पण नायक त्या चित्रपटगृहाकडे जात असताना त्याला धोक्याचे इशारे कसे मिळतात? लेखकाने इथे काय केलंय की अगदी हळुवारपणे पण अस्वस्थ करणारे संकेत वाटेत पेरले आहेत, ज्यामुळे आपली उत्सुकता आणि भीती दोन्ही एकदम वाढतात. पहिल्यांदा तो जेव्हा एका माणसाशी बोलतो, एका चहावाल्याशी, तेव्हाच एक गूढ इशारा मिळतो. तो काय म्हणतो? आहे, पण फारसं कोणी जात नाही. त्याचा त्या बोलण्यातून आणि डोळ्यांतील भावातूनच कळतं की हे ठिकाण टाळण्यासारखं आहे. आणि हा प्रश्न अगदी बरोबर आहे. इतक्या कडक उन्हात एखादं थिएटर रिकामं का असेल? हाच प्रश्न आपल्याही मनात शंकेचं बीज पेरतो, अगदी नायकाच्या मनात पेरलं गेलं असेल तसंच. आणि मग सुरू होतो तो चित्रपटगृहाकडे जाणारा प्रवास. रस्ता हळूहळू अरुंद आणि ओसाड होत जातो. आजूबाजूची घरं बंद, खिडक्यांमधून फक्त अंधार डोकावतोय. आणि आवाज कसलाच नाही, फक्त स्वतःच्याच पावलांचा, जो त्या शांततेत खूप अनोळखा वाटतोय. प्रत्येक गोष्ट मिळून त्या साध्या चालीला एका भयंकर प्रवासात बदलून टाकते. आता थिएटरमध्ये जाण्याआधीचा शेवटचा टप्पा, तिकीट खिडकी. इथे अपेक्षा आणि वास्तव यातलं अंतर अगदी स्पष्ट दिसतं. आपल्याला वाटतं की तिथे एक हसमुख कर्मचारी असेल, पण समोर बसलेला असतो एक भावहीन वृद्ध माणूस. सिनेमा पण कुठला, तर 1970च्या दशकातला. म्हणजे काहीतरी चुकतंय ही भावना इथे आणखी घट्ट होते. तिसरा भाग, अस्वस्थ करणारा खेळ. आता थिएटरच्या आत कथा सूक्ष्म दहशतीकडून थेट मानसिक दहशतीकडे वळते. म्हणजे आत्तापर्यंत जे फक्त इशारे होते ना, ते आता प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहेत. आत पाऊल ठेवताच एक मोठा धक्का बसतो. बाहेर डोळे दिपवणारी उष्णता आणि आत हाडं गोठवणारी थंडी. बाहेर तापलेले रिकामे रस्ते आणि आत काही मोजके पण पूर्णपणे शांत बसलेले लोक. हा विरोधाभास हेच सांगतो की नायक आता एका वेगळ्याच, अनैसर्गिक जगात आला आहे. आणि मग दहशत कशी वाढत जाते ते बघा. पहिली पायरी, प्रेक्षक. सगळे पूर्णपणे स्तब्ध. ना कुणी खोकतंय, ना कुजबुजतंय. एक भयानक शांतता. दुसरी पायरी, पडदा. पडद्यावरच्या सिनेमातलं एक पात्र अचानक वळून थेट नायकाकडे बघतं. तिसरी पायरी, त्याचं शरीरच त्याला साथ देत नाही. अवयव जड होतात. तो उठायचा प्रयत्न करतो, पण हलूच शकत नाही. आणि चौथी, सगळ्यात भयानक पायरी, प्रोजेक्टरचा तो घरघर असा आवाज आता कुजबुजण्यात बदलतो आणि त्याचं नाव घेऊ लागतो. आता चौथा भाग, हताश सुटका. या अकल्पनीय परिस्थितीतून सुटण्याच्या प्रसंगाकडे वळूया. इथे लेखक कथेची गती कशी वापरतो हे पाहण्यासारखं आहे, ती भीती आणि गोंधळ दाखवण्यासाठी. त्याच्या शरीरावर जी मरगळ आलेली असते ती फक्त आणि फक्त भीतीमुळे निर्माण झालेल्या ॲड्रेनालिनमुळे तुटते, आणि तो मागे वळूनही न पाहता त्या थिएटरमधून जीव घेऊन पळतो. बाहेर आल्यावर तो घड्याळात बघतो आणि वेळ झालेली असते संध्याकाळचे 5. आतमध्ये जे तासांतास वाटत होतं तो प्रत्यक्षात फक्त काही क्षणांचाच खेळ होता. हे कळल्यावर तर त्याच्या वास्तवाच्या जाणीवेला आणखी एक मोठा धक्का बसतो.
नायक इमारतीतून निसटला असेल, पण खरी भीती खूप नंतर समोर येते. कारण खरी दहशत त्या जागेत नाहीये, तर त्या जागेबद्दलच्या माहितीत आहे. तर कथेचा जो सगळ्यात मोठा धक्का आहे ना, तो एका साध्या वर्तमानपत्रातल्या छोट्या बातमीतून मिळतो. ही बातमी त्याच्या संपूर्ण अनुभवाला एका नवीन भयानक वळणावर आणून ठेवते. आणि ती बातमी काय असते? ती त्या चित्रपटगृहाचा इतिहास सांगते. अनेक वर्षांपूर्वी एका शो दरम्यान तिथे आग लागली होती आणि आतले सगळेजण अडकल्यामुळे ते थिएटर कायमचं बंद करण्यात आलं होतं. म्हणजे विचार करा, नायक ज्या बंद थिएटरमध्ये गेला होता तिथे तो एकटा नव्हता, तो त्या भूतांच्या प्रेक्षकांसोबत बसून सिनेमा बघत होता. आता 6वा आणि शेवटचा भाग, शेवटचा प्रतिध्वनी. तो त्या इमारतीतून तर बाहेर पडला, पण कथा इथे संपत नाही. कारण म्हणतात ना, सर्वात भयानक भूत ते असतात ज्यांना आपण मागे सोडूच शकत नाही. आणि कथेची ही शेवटची ओळ, जी खरंच अंगावर काटा आणते. शांततेत खूप दूर कुठेतरी त्याला पुन्हा तो प्रोजेक्टरचा आवाज सुरू झाल्यासारखा वाटतो. या ओळीतून हेच स्पष्ट होतं की ती दहशत त्या थिएटरपुरती नव्हती, ती त्याच्यासोबत त्याच्या घरी आली आहे. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. आपण आपल्यासोबत कोणती भीती बाळगतो? म्हणजे ही फक्त एका भूताची गोष्ट राहत नाही, तर आपल्या मनावर झालेले आघात आणि आपल्या आठवणी यांचे एक चिंतन बनते. कारण कदाचित काही जागा आणि काही आठवणी आपल्याला कधीच सोडून जात नाही.